तुम्ही आज बघत आहात टिटवाला परिसरातील बनेली गावातील देवी मंदिरासमोर आरके चाळ वस्तीमध्ये अनधिकृतपणे पाणी पुरवठ्याचा आरोप. व्हिडिओ वेगाने व्हायरल. टिटवाला परिसरातील बनेली गावातील देवी मंदिरासमोर आरके चाळ वस्तीमध्ये कथितरित्या अधिकृत पाणी पुरवठा केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी तात्काळ चौकशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की मुस्तफा नावाचा व्यक्ती बिल्डरच्या कथित संगमताने सरकारी पाईपलाईनमधून अनधिकृतपणे पाणी पुरवठा करत आहे. बस्तीतील लोकांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली प्रति कुटुंब 2000 पर्यंत वसुली केली जात असल्याचा आरोप आहे. लोकांचे म्हणणे आहे की या कथित अनधिकृत व्यवसायामुळे सरकारी महसुलाचे नुकसान होत आहे आणि आसपासच्या परिसरातील नियमित पाणी पुरवठा देखील विस्कळीत होत आहे. लोकांमध्ये नाराजी. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात लोकांमध्ये नाराजी वाढली आहे. संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे. दोषीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसू शकेल. व्हिडिओमध्ये 2000च्या वसुलीचा उल्लेख. स्थानिक लोकांचा दावा. अनधिकृतपणे पाणी पुरवठ्याचा आरोप असलेला मुस्तफा, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्थानिक लोकांचा आरोप. बनेली गाव आणि परिसरात वस्तीमध्ये अनधिकृतपणे पाणी पुरवठा पद्धत. बिल्डरच्या संगमताने सरकारी पाईपलाईनमधून अनधिकृतपणे कनेक्शन. पाणी पुरवठा आरोप. प्रति कुटुंब 2000 रुपयांपर्यंत वसुली. परिणाम सरकारी महसुलाचे नुकसान आणि नियमित पाणी पुरवठा विस्कळीत. प्रशासनाकडे मागणी. स्थानिक लोकांची प्रशासनाकडे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कैमरे नहीं, वो लीगल कनेक्शन नहीं है, वो चोरी का है। अगर पकड़ लेगा केडीएमसी ने तो जमानत नहीं होगी, फिर भी रिक्स पाल के पब्लिक के लिए हम जाके मरते हैं। तो हमारा क्या है, जिसको बता रहा हूँ ना, उसको एक आदमी को खाली पकड़ा था, फावड़े मारा था देवा को। हाँ, देवा नहीं मारा था उसको। लाया हूँ, उनको पहले भी बोला इससे दूर रहना। 300 कनेक्शन कम समझ लो, आज जो बिल्डिंग में जाता है वो छोड़ दो, तो 300 कनेक्शन जगह जगह पे मारे रहेगा। इतना मोटा पाइप है, कितना वो भी पानी फेंकेगा। 300 का मतलब कम नहीं होता है। अब धीरे धीरे जीसीबी काटा, वेल्डिंग मारा, कंक्रीट माल बना के जाम किया है। वो जगह से छोड़ के मैं बोला भाई वहाँ मत दे, वहाँ हमेशा का लोचा है। वो साइड छोड़ के जिधर किसी को नहीं पता उधर मरवाया हूँ।